बाई शेळी पण उन्हाते, पण जाऊ दे पहिले मिशी लावून घेते, मग त्यांना सावलीला बांधते. नाही तर कोणी कोणी टपकतं, माझी तलप पण भागत नाही. बाई लय दिवसांनी भेटून आज मनसोक्त लावायला. बाई किती बरं वाटतंय आज, नाही तर लय रोज लपून लपून लावावं लागायची थोडी थोडी. ह्या जाळीचा लय गुतोडा झालाय. आज कामाला सुट्टी तेवढी नीट तरी करून घेऊ. होय, अरे उरकलं नाही का तुझं? काय करायचं उरकून? अरे कामाला जायचं ना. आज सुट्टी आहे आज. अरे मला तर आज ये म्हणली होती ती. नाही नाही, अरे ते सकाळी ना ते ऍक्सिडेंट झाला त्या ह्याचा कॉन्ट्रॅक्टदाराचा. तिच्या आईला तुला माहितीच नाही? मला पहिलाच दिवस आहे राव, अजून मला काय कळणार? हा, अजून तो ग्रुपला ऍड नाही ना. ते ग्रुपला मेसेज आलाय की कॉन्ट्रॅक्टदाराचा ऍक्सिडेंट झालाय, सुट्टी आहे आज. आयला मग आता काम गेलं का माझं? नाही नाही, कामाला बोलवते पण 2 दिवसांनी बरं झालं येईन ना तेव्हा मग बोलवते तुला. आयला तेवढं बोल बुवा त्यांच्याशी नक्की. नको काळजी करू, मी आहे ना. एवढं बाबा, एक तर काम मिळालं, पहिला दिवस चालू ते बसलो ऍक्सिडेंट आजच नेमका. हा, ते पाय मोडलाय वाटतं त्याचा एक, त्याच्यामुळे झालंय. जाऊ दे, जा घरी. आयला एवढं बायकोनीला का आशेने डबा करून दिलता मला आज. पहिलाच दिवस आहे ना. म्हणले कामाला लागलं नामकन तमकन, लय कौतुक घरच्या नवी. कामाला लय दिवसातून असा पण घरी होता. हा, आणि तू काय करत बसलाय मग आता? ती जाळी नीट करतो ना शेळ्यांना लावायला. जायचंय मला पण बाहेर जरा. मग मी बी आता येतो घरी डबा ठेवून आणि रानात चक्कर मारतो. चल बसू, नाही तर जेवायला इथंच. नाही नाही, जातो रानात. काय ती नाही तर ही तरी कामं होते ना घरातली. बर बर कर. जाऊ का मग? हा आणि ते मला कामच आहे ना, परत सांग नक्की फोन करून. हा, फोन करतो मी तुला असल्यावर काम. आणि नक्की बघ, मला गरज यावं त्याची. करतो बाबा. हा हा, जा. तिकडं कोण निघालाय यार इकडं? हा हा, अरे ते गणगणित आहे ना, लक्षातच नाही राहिलो बाबा. एवढी आवड कामाची. आईला हे कामाचं नेमकं पहिल्याच दिवशी खडा लागला राव. कुलूप. हे घर मोकळे. हा, हिला गेली कुठे ही? हा, शेळ्या बी दिसनात. बहुतेक शेळ्या घेऊन गेली असं नाही, वावरात गेला असन. हा, हिला कुठे गेलं असं नाही गडे. संपली कधी आणून? अरे तुम्ही हा, मीचे. तुम्ही तर कामाला गेले होते ना. हा, काम कायच आमच्या नशिबात होतं ना हे बघायचं. काय? अरे काय तुला कळतं का थोडंफार काहीतरी? हा, लाज वाटते का? पिचकाऱ्या टाकीत बसली तर पाचा पाचा पाचा. काय तोंड काळ केलंय ते? काय लावते तसलं? काय नाही हो, काय नाही काय. ते बसले होते थोड्या वेळ मी. हा, आणि बसल्या बसल्या तंबाखू चोळीत बसली का? मिश्री काय ते कशाचं बनवतात? आईला आमच्या खानदानात रे गडी माणसाने कधी तांबाखू नाही लावली, आणि तू कानकन मिश्री चोळीत बसली. अहो थोडीशीच लावली होती मी. थोडीशीच? त्याचं आम्हाला काय करते आता? थोडीशी जास्त अजून काय करते? बिड्या भिड्या नाही ना वडीत? हो काय बोलताय असं? गांजा बिंजा येडबिडे झाले काय तुम्ही? दारू मटका काय? अब खुशाल का मिश्री चोळीत बसली तू इथं? नवरा गेला की किती वेळा लावते दिवसातून? अहो आजच आणली होती ती मी. ती आणली नाही, सापडली घरामध्ये. आजच हा, पहिल्यांदा? हा आताच लावली पण मी. हा, अगं पहिल्यांदा लावणारा माणूस असा काना चोळीत नाही.
हातभर पिचकारे टाकत होती पाचा पाचा तिथं. हा अगं असले हे लावणं चांगलं नाही, पोटात गोळा होतोय त्याने मिसरीचा. कोण म्हणलं तुम्हाला? कोण कोण म्हणलं बाई, तू माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलाय का त्याचा? अगं आमच्या इथले एक माणूस होतं, सकाळ सकाळ मिसरी लावून जायचं डाबड्याला. मिसरी बंद झाली तसं डाबडं बंद झालं त्याचं. कळतं का तुला काय? तलब चांगली नाही असली. तलब बिलब नाही मला, हा मी आजच लावली बस. आईला तरी म्हणलं इथं दात काळ दिसत होतं का, तेव्हापासूनच मला वाटायचं बरं का तू मिसरी बिसरी लावती. पण म्हणलं नाही बाबा, आपलं दिसाय पांढरं आहे माणूस म्हणजे चांगला असं म्हणलं. मला काय माहिती असला उद्योग करीत असशील तू. कोण लावली सवय तुला ही? ते आपल्या शेजारची ताई नाही का? बायडा बाई. हा त्या म्हण थोडीच लाव, काय नाही होत. थोडीच लाव काय नव्हत. हा. थोडी थोडी करूनच आता मूठ भर लावती ना वाचा वाचा तू. अहो एवढी एवढी चालली होती, संपली ती. एवढी होती होय ती? नाही. अगं हातात मावायची नाही माझ्या, एवढी होती. कागद होता हातात. अरे कागद बिगद तुला कळतं का काय? चांगली शिकलेली आहे तू. हा हो पण त्या म्हणे काहीच होत नाही, दात चांगले निघतात त्याने, म्हणून मी घसत होते. दात चांगले आपलं कोलगेट पडले की ते लाव ना, पावडरी लाव. मिसरी कशाला लावती? कॅन्सर होतोय, माणसं पटापटा मारतात त्यांनी. आणि मग चांगली सवय आहे का ती? ते मला काहीच नाही बोललं तसं. अगं त्या नाही बोलल्या म्हणजे तिला लय कळतंय का? ते चांगलं बरं सांगन तुला. असलं मिसरी बिसरी लावून थोबाडाचं वाटोळ करून घेतात. कॅन्सर झाल्यावर एक आखी बाजू काढून घेतात डॉक्टर. अयो कळलं का तुला? भूतावानी दिसशील मग. नाही हा? मी नाही लावणार आता. हा ते तसलं लावू नको. अगं उद्या पोरग बिरग झाला आपल्याला, मग आपण त्याला शिकवायचं का? तेच आपल्याला शिकवण ना. काय मिस्त्री लावायचं नाही, पोटातनच दात चोळीतीन ते बाहेर. कळतं का तुला काय? काय पण बोलताय काय तुम्ही? काय पण बोलता काय? आता नाही लावणार म्हणले ना तुम्हाला. हा तसलं लावू नको परत. हा आणि दिसलं नाही पाहिजे मला काय. हा हा नाही तुझ्या बापाला बोलून घे इथं, हा. आणि तू अंडात बकना भरायला लावून त्याच्यात. हा चल. ते शेळ बांधते ना मी. हा आणि काय शेळ्या हिथंच ठेवले तुझ्या अजून उन्हाच्या? हा नाही मी बांधणार होते, मग थोडा वेळ बसले. सावली आईला- होती ना, ऊन मी पण उन्हात आले होते. हे लावून लावून अक्कल गेली पार. अगं एवढं ऊन झालंय, इथे शेळ्या आहेत इथं उन्हात आणाच्या. त्यांना पाणी बिणी लावलंय का? नाही अहो मी देणारच होते, मी आत्ताच पिऊन बसले होते, 5 मिनिटं पण नाही झाले लगेच तुम्ही आले. आणि तुम्ही का बरं आले? का अगं कामाला गेलो होतो मी. हा आपण ते काय साहेब होतं त्याचं काय दुखत आहे, काय ऍक्सिडेंट झाला. बापरे. मग मग काय ते आता मग ते नेमकं माझं नेमकं त्याच्याशीच बोलणं झालं. मग आता ती लोक म्हणली की 1-2 दिवस थांबा, आता तो येईपर्यंत नाही ना जाता यायचं मला तिथं. बापरे आता परत झाला, आता 1-2 दिवस थांबा. हा एक काम कर, आता हे शेळ्या बिळ्या सगळं व्यवस्थित बांधून ठेव. हा. त्यांना गावात काढून आण आणि पाणी पास पहिलं त्यांना. तुम्ही आहे तर तुम्ही करा ना, मी जाते घरी. हा आणि तुम्ही काय मिसरी चोळायच्या कामाचे का फक्त? म्हणले चल, ना. लाग कामाला. चला तुम्ही पण. हा चल 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 हो पुढे चल. लागले काही वावटवाणी वागायला. येड्यावानी मिसऱ्या पिसऱ्या चोळीतात काय माहिती.